76व्या स्वातंत्र्य दिनाच्या मी राज्याच्या जनतेला मी मनापासून शुभेच्छा देतो। आजचा दिवस आमच्या सगळ्या देशवासियांसाठी आनंदाचा दिवस आहे। पण जी काही आपण गेल्या 8-9 वर्षापासून या देशामध्ये जे चाललेलं आहे तेही आपल्याला विसरता येणार नाही। देशाच्या संपत्त्या विकून देश चालवण्याचं काम देशातले सत्ताधीश करतात आहेत। संविधानाचा रोज खून केला जातो आहे। या देशाच्या तरुणांना संपवलं जाते आहे। या देशाच्या अन्नदात्याला संपवलं जाते आहे। कृत्रिम महागाई वाढवून या देशाच्या गोरगरीब लोकांना जगणं मुश्किल करून ठेवलेलं आहे। आणि पुन्हा आम्हाला स्वातंत्र्याची लढाई पुन्हा लढावी लागेल काय हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। आणि त्यामुळे सगळ्या जनतेने आता सतर्क राहिलं पाहिजे ही भूमिका आजच्या दिवशी मी महाराष्ट्राच्या जनतेला मांडतो आहे। पंतप्रधानांनी एक वक्तव्य केलं की आमचं सरकार आल्यापासून देशात एकही बॉम्बस्फोट झाला नाही आणि एकदम सुरक्षित देश आहे। यापूर्वी काँग्रेसच्या काळात जास्त अशा पद्धतीने जो मणिपूर जळतो आहे, ज्या ठिकाणातून सगळे शस्त्र मिलिटरीचे असतील पोलिसांचे असतील ते लुटले जातात आहेत, बारूद गोळा लुटला जातो आहे, तर हे सगळ्यात मोठं पाप आहे ना। आज लाल किल्ल्यावरून सुद्धा तरी प्रामाणिक बोललं पाहिजे, जे आहे ते लोकांना देशाला सांगितलं पाहिजे। पण प्रधानमंत्री त्याच्यामध्येही राजकारण करायला लाल किल्ल्यातून निघाले असेल देशाला संबोधित करत असताना। आणि काँग्रेसला किती वर्ष तुम्ही शिवा देणार? काँग्रेसला शिवा देऊन खोटं सांगून खोटं स्वप्न दाखवून तुम्ही सत्तेत आलात, पण 9 वर्षात या देशासाठी काय केलं? तर देशाच्या संपत्त्या विकूनच देश तुम्ही चालवतायत आणि देशाचं संविधान संपवतात आहात। हे सगळ्यांनी आणि कालच सुप्रीम कोर्टाच्या जजेसनी सांगावं की न्यायाधीशच आता त्यांचाच जीव धोक्यात आलेला आहे। तर याच्यापेक्षा अजून मोठा कुठला पुरावा पाहिजे प्रधानमंत्र्यांना? आणि म्हणून हे खोटं बोलणं आणि या पद्धतीनं जोरात बोलणं, रेटून बोलणं हे प्रधानमंत्रीजींनी थांबावं अशीच आमची विनंती आहे। पुढच्या वर्षी लाल किल्ल्यावरून मीच देशाच्या विकासाची गाथा सांगेन असा विश्वास आहे त्यांनी व्यक्त केला। आता लोकशाहीच त्यांच्या मुठीमध्ये आहे। अशा पद्धतीचं बोलणं म्हणजे एक घमंड प्रवृत्तीचं दर्शन त्या ठिकाणी प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केलेलं आहे। लोकशाहीमध्ये नेता मोठा नसतो, जनता मोठी असते आणि चांगल्या नेत्यांना देशाच्या जनतेने पाणी पाजलेलं आहे। त्याच्यात अनेक उदाहरणं देता येईल, पण मूळ प्रश्न आहे की लोकशाही मी म्हणेल तशी वागेल असं कोणाच्या मनात त्या पद्धतीचा घमंड आलेला असेल तर त्यांनी तो बाजूला सारावा, एवढंच आमचा सल्ला आहे। आम्हाला एक बघा, आमचा मूळ प्रश्न असा आहे की आमचा नवाब मलिक इश्यू नाही आहे। माननीय सुप्रीम कोर्टाने जो काही निर्णय दिला त्या निर्णयाचं स्वागत काँग्रेसने केलेलं आहे। त्यामुळे आमच्यासाठी नवाब मलिक हा इश्यू नाही। एक दुसरा नाही काय मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की काही लोक गरिबी हटवतो नाराज होते, त्यांचा रोष काँग्रेसकडे आहे। पंतप्रधानांनी आता दिलासा दिला गेल्या काही दिवसात। मला एक कळत नाही की मुख्यमंत्री स्वतः पहिले काय होते आणि आता ते काय आहेत। आखरी जे मोठे झालेत ते काँग्रेसच्याच काळात झालेत। त्यामुळे असे ऑटो चालवणारी लोक मोठी झालीत ना, तर ते काँग्रेसच्याच काळात झालेली आहे। आणि म्हणून काँग्रेसने गरिबी हटावच्या माध्यमातून अनेक गरिबांना न्याय दिलेला आहे, मुख्य प्रवाहात आणलेला आहे। चहा विकणारा माणूस देशाचा प्रधानमंत्री झालेला आहे। तर काँग्रेसने नारे नाही लावलेत, काँग्रेसने तिला अंमलात आणण्याचं काम केलं आणि त्याचे उदाहरण जे बोलतात आहेत त्यांचंच उदाहरण आपल्याला देता येईल। एक दुसरा मुद्दा आहे, एक चर्चा अशी सुरू झाली की इंडियाची बैठक जरी होत असली तरी सुद्धा ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीबद्दल संभ्रम आहे, शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील भेटतात, तर असं काही प्लॅनिंग आहे का काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेनाच पुढे आगामी काळात महाराष्ट्रात एकत्र राहील? बघा, असं आम्ही कालही स्पष्ट केलेलं आहे, आम्ही BJPच्या विरोधात जे लढणारं कोणी असेल त्याला सोबत घेऊन चालण्याची भूमिका काँग्रेसची आहे। त्याच्यामुळे हा जो काही प्लॅन मनगळत काही पुढे येत असेल त्याला काही अर्थ नाही। काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे की जो लढेल बीजेपीच्या विरोधात त्याला आम्ही सोबत घेऊन जाऊ। पण नाना एकीकडे स्पष्टीकरण दिले त्याच्यावरून तुमचा संभ्रम दूर झालाय आता?
त्यांचा आमच्या हायकमांड याच्यावर निर्णय घेईल. त्याच्यावर या लेवलवर कुठलाही निर्णय घेण्याचं काही आम्हाला कारण नाही. इंडियाच्या बैठकीमध्ये जी चर्चा सुरू होती की शरद पवारांना असं काही आहे का? नाही, त्या इंडिया अलायन्सच्या बैठकीमध्ये मी नाही आहे. त्याच्यामुळे आमचं हायकमांड त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये सगळ्या देशातील जवळपास 26 प्रमुख नेते आहेत आणि एक छोटे छोटे घटक पण त्याच्यामध्ये आहेत. जवळपास 7 मुख्यमंत्री त्याच्यामध्ये आहेत आणि त्या पातळीवर ही सगळी चर्चा होतं. त्यामुळे या पातळीवर आम्ही चर्चा करणे बरोबर. पण नाना, शरद पवारांच्या अजित पवारांची गुप्त बैठका काही थांबत नाही आहेत. एकीकडे ते इंडियाच्या बैठकांना हजेरी लावतात, पण त्यांची भूमिका कुठेतरी स्पष्ट होत नाही असं वाटतं का? मी तुम्हाला सांगितलं की तो आमच्यासाठी चिंतेचा विषय आहेच आणि या पद्धतीनं भेटीगाठी ज्या लपून होतात त्याही काही बरोबर नाही. पण ही सगळी चर्चा उच्च लेवलवर होईल आणि इंडिया अलायन्सच्या याच्यामध्ये होईल. त्याच्यावर मी आज चर्चा करणं काही बरोबर नाही. स्वातंत्र्य दिन का बताएंगे ना पहिले. सर, एक मराठी संबंध या सगळ्या गोष्टींमध्ये आता जर पाहिलं तर पुढच्या कालावधीमध्ये तुमची अपेक्षा आहे की महाविकास आघाडीच्या मित्रपक्ष सोडून राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट करावी? कारण कुठेतरी आपण सांगतो की गाठीभेटी गुप्त होणं, त्या स्वतः जयंत पाटील असेल एका बाजूला मतांतर व्यक्त केले जाणं. 2 राष्ट्रवादी आहेत ते एक राष्ट्रवादी आहे. कारण या सगळ्यामुळे जनतेच्या मध्ये संभ्रम तयार होतो ही वस्तुस्थिती आहे. बघा, कुठल्या दलामध्ये काय घटना चालल्यात काय नाही हा आमचा विषय नाही आहे. आखरी त्या दलाचे प्रमुख म्हणून शरद पवारजी काय त्याच्यामध्ये भूमिका घेतात, ते इंडिया अलायन्समध्ये काय भूमिका घेतात, तो त्यांचा प्रश्न आहे. याला कोणाला जबरदस्ती करायचं काही कुठलं कारण नाही होऊ शकत. काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे, जे वारंवार काँग्रेसच्या वतीनं आम्ही सांगितले की जो कोणी BJPच्या विरोधात जे दल लढायला तयारीत असेल त्यांना आम्ही सोबत घेऊन चालू, ही आमची काँग्रेसची भूमिका आहे. मैं सबसे पहले मेरे राज्य के और देश की जनता को 76वीं आज़ादी की सालगिरह में मैं बहुत बहुत बधाई देता हूं. और आप देखते हैं कि कल अपनी देश की लोकतांत्रिक व्यवस्था में कुछ दलों ने, जिनका मैं नाम नहीं लेना चाहूँगा, जनता समझती है कि काला दिन ने मनाया. क्यों काला दिन मनाया? क्योंकि आज के पूर्व संध्या में, कल की पूर्व संध्या में हम लोगों को आज़ादी का ऐलान हमने किया था. क्या ऐसे लोग जो GST जैसा कानून लाकर उसका सेलिब्रेशन सेंट्रल हॉल में किया करते, वो लोग काला दिन मना रहे? क्या हमने उस समय भी कहा था कि हमारे नेता राहुल गांधी ने कहा कि ये गब्बर सिंह टैक्स है, ये जनता को लूटेगा, लेकिन ये लूटने वाले टैक्स को, GST को, उसका सेलिब्रेशन देश के प्रधानमंत्री अगर सेंट्रल हॉल में पार्लियामेंट के उसका कर रहे होंगे तो इनकी सोच क्या हो? जिन लोगों का आज़ादी में कोई संबंध नहीं रहा वो लोग कल का दिन काला दिन मना रहे. तो ये प्रश्न है. और जिस तरह से संवैधानिक व्यवस्था रोज हत्या हो रही है वो भी हम लोगों को समझना चाहिए. आज देश के प्रधानमंत्री जो लाल किले से जो देश को संबोधित करते हैं वो कांग्रेस के बारे में आज भी बोल रहे हैं. अरे 9-9.5 साल आपको देश के प्रधानमंत्री है, 10वीं बार आप फ्लैग होस्टिंग कर रहे हो. एक लंबा समय हो गया है. ऐसे समय में तुम देश के लिए क्या किए हो ये पहले बताना चाहिए. कांग्रेस ने क्या किया ये देश की जनता को पता है. 55 साल में कांग्रेस ने हमेशा संवैधानिक व्यवस्था को संभाला, देश के लोगों को मुख्य धारा में लाया, देश को बलशाली बनाने का काम कांग्रेस ने किया, ये देश की जनता को पता है. लेकिन तुमने ये 9-9.5 साल में देश की प्रॉपर्टियां बेचकर देश चलाया. मणिपुर की इतनी बड़ी घटना चल रही है और आप संसद में हंस रहे हो उसके ऊपर चर्चा करते समय. तो ये सब देश देख रहा है. और इसलिए आज जो की स्थिति है कि सुप्रीम कोर्ट के जजेस कहते हैं कि अब हमारे जो जजेस है उनको भी जान उनकी खतरे में है, इस तरह का वक्तव्य जजेस कर रहे हैं. तो इसका मतलब है बहुत सारा ये देश में बिगड़ चुका है. और ऐसे समय में मैं कांग्रेस के हमारे कार्यकर्ता को, और जो सेवा दल हमारा जो है, जो कांग्रेस की लड़ाई में हमेशा सेवा दल का बड़ा योगदान था,
और वो सेवा दल के इस समूह में मैंने ऐलान किया हूँ कि आज़ादी की दूसरी लड़ाई अपने को लड़ने के लिए तैयार रहना पड़ेगा, क्योंकि ये तिरंगा जो कांग्रेस ने इस देश में फहराया है, कांग्रेस विचारधारा ने फहराया है, तो ये तिरंगा सही सलामत रहना चाहिए और डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने दिया हुआ संविधान भी सही सलामत रहना चाहिए, देश की आज़ादी भी सही सलामत रहना चाहिए। ये भूमिका हमारी, और इसलिए ये आज़ादी की दूसरी लड़ाई की तैयारी कांग्रेस के हर कार्यकर्ताओं ने और देश की जनता ने करना चाहिए। ये भूमिका हमने रखी है। प्रधानमंत्री ने कहा है अगले साल वो रिपोर्ट पेश करेंगे, यानी कि वो ही लाल किले पर झंडा फहराएंगे। किस तरीके से देखते हैं? लोकतंत्र में ये घमंड जो होता है ये जनता ही चकनाचूर करती है, और मुझे लगता है कि इतना ये जो खुद को विश्वास उनको है वो क्यों है पता नहीं, क्योंकि देश के लिए ये 2 टर्म में उन्होंने कुछ किया नहीं। देश की संपत्तियां बेचना, देश में भय और भ्रष्टाचार की राजनीति करना, यही नरेंद्र मोदी जी के सरकार का काम रहा है, और कई राज्यों ने उसको पास से देखा है, देश की जनता ने देखा है। तो ये अति विश्वास जो प्रधानमंत्री जी व्यक्त कर रहे हैं, तो ये लोकशाही का जब मैदान आएगा, जब चुनाव आएगा, तब प्रधानमंत्री जी को समझ में आएगा। वो नहीं कोई इंडिया अलायंस का ही आदमी वहाँ पर तिरंगा फहराएगा। ये समय अब देश में यहाँ की देश की जनता उस तरह का निर्णय लेगी। तुम्हाला वाटतं राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा आरोग्य आजारपण आहे की राजकीय आजारपण आहे? अनेक दिवसांपासून परत ते गायब होतात, त्याच्यावर माझं काल त्यांच्याशी बोलणं होणार होतं पण नाही झालं, त्याच्यामुळे त्यांचं मी आजाराच्याच तब्येतीबद्दल विचारणार होतो, पण बोलणं नाही झालं. झालं की बोललं की सांगतो. त्यांचं मुख्यमंत्रीपद जाऊ शकतं आणि नवीन आहे, बरोबर आहे. 2 उपमुख्यमंत्री त्या खुर्चीवर नजर ठेवून आहेत. त्यांच्या कार्यालयावर कब्जा करण्याचं काम सुरू केलेलं आहे. त्याच्यामुळे प्रॉब्लेम तर आहेच. मुख्यमंत्र्यांनी सावध राहावं या 2 उपमुख्यमंत्र्यापासून, एवढाच आमच्या मित्राला आमचा इशारा आहे. शरद पवार और अजित म्हणजे मोठे आता मुख्यमंत्री जिस तरह से शरद पवार और अजित पवार मिल रहे हैं, माझा दुसरा उपमुख्यमंत्री तो आमचा मित्र जो आहे तो जापानला चाललेला आहे, तर तिथून काहीतरी खेळ खेळते काय माहीत. जिस तरह से शरद पवार और अजित पवार मिल रहे हैं, क्या इंडियन अलायंस एक बार फिर से कमजोर होगा इंडियन? नहीं, देखो महाराष्ट्र वैसे भी कांग्रेस की भूमि रही है, कांग्रेस विचार की भूमि रही है, और आज पूरे राज्य में लोगों को अब कांग्रेस ही चाहिए, ऐसी स्थिति है. इंडिया अलायंस के बारे में जो बात कर रहे हैं आप लोग, उसमें हमारी कांग्रेस की भूमिका पहले से स्पष्ट रही है कि जो लोग बीजेपी के विरोध में हमारे साथ लड़ने के लिए तैयार है, वो दलों को हम साथ में लेकर चलेंगे. इसलिए इसमें इंडिया अलायंस कमज़ोर होगा ऐसा नहीं है. महाराष्ट्र को आप ज़्यादा वाकिफ़ हो, आप समझते हो, और कांग्रेस यहाँ पे मजबूत पार्टी है लोगों के दिलो दिमाग में. नाना, इन बैठकों से कहीं ना कहीं कांग्रेस या शिवसेना चिंतित है? बिल्कुल चिंता है. हमारा एक साथी के बारे में जिस तरह से अविश्वास लोगों के बीच में आ रहा है, उसके बारे में हमें चिंता है. हमें हमारे इसके चिंता नहीं है, तो वो होना नहीं चाहिए, क्योंकि किसी दल के बारे में जनता में अविश्वास होता है तो उसका नुकसान होता है. यही हम उनको बताना चाहते हैं. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.